मी आता पहिल्यांदा गडिंग्लज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरती जे आरक्षण पडलं पहिल्यांदा त्यावरती बोलतो. गडिंग्लज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण 6 ऑक्टोबर 2025 रोजी अनुसूचित जाती म्हणजे SC म्हणजे शेड्यूल्ड कास्ट यांच्यासाठी होतं. ह्या समाजाला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 78 वर्षानंतर गडिंग्लज शहरातील तमाम मतदार राजांच्या जनतेच्या मनातला उमेदवार निवडावा याच्यासाठी झाला. पण गडिंग्लज शहरातील जे आता 2 राजकीय जे पक्ष आहेत, मला या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की परवाची विधानसभा म्हणजे मागच्या वर्षीची विधानसभा ह्या महायुतीतल्या मुश्रीफ साहेब असतील, समरजितदादा असतील, संजय बाबा घाडगे असतील, ह्या सर्वांना घेऊन त्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा म्हणजे सर्व महायुतीची घटकांना साठी मी स्वतः या सर्वांचा प्रचार केला आहे. मला आपल्याला पहिल्यांदा विचारायचं आहे की ही महायुतीतले लोकांच्यासाठी मी तुमच्याकडे मतदान मागायला आलो होतो. आता ह्यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर जे बनावट दाखले काढून उमेदवारी घेतलेली आहेत त्या बनावट उमेदवाराबद्दल कोणी आजपर्यंत बोलायला तयार नाही. 18 तारखेला ज्यावेळेला छाननी होती त्या दिवशी ह्या दोन्ही राजकीय पक्षांनी 2 बनावट उमेदवारांना घेऊन बसले होते आणि त्यांची तेरी बी चूप मेरी बी चूप अशी स्थिती होती. पण गडिंग्लज शहरातील सर्वसामान्य कुटुंबातला माझ्यासारखा एक युवक ज्यावेळेला हरकत घेतली त्यावेळेला मित्रांनो यांची जर त्या केबिनमध्ये तुम्ही चेहरे बघितला असता तर तुम्हाला समजलं असतं की किती मोठा राजकीय मागासवर्गीयांच्यावरती पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ह्या 2 पक्षांच्या नेत्यांनी केलं होतं. ज्यावेळेला मी यांचे चेहरे बघितलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की गडिंग्लज शहरातील जे सर्वसामान्य कुटुंबातील जे सर्व मागासवर्गीय जातीतील उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देत नाही आहे. याच्या पाठीमागं कोल्हापूर जिल्ह्यातील काही असतील, गडिंग्लज शहरातील काही राजकीय असतील, त्यांनी मागासवर्गीय समाज हा गावच्या बाहेर कसं जाता येईल याच्यासाठी ते रणनीती आखत होते हे मला त्यावेळेला कळालं. म्हणजे हॅलो, इतकी मोठी ही नगरपालिकेतली पहिली ठेणगी त्या ठिकाणी मला लक्षात आली. आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला, माझ्यासोबत 2 वकील होते आणि झालेल्या घटनेनंतर ज्यावेळेला पहिल्यांदा बाईट देण्याची वेळ आली त्यावेळेला मी झालेली घटना सांगितली आणि त्यानंतर खरं सुरुवात झालं माझ्या बोलण्याला. मी ह्या मित्रांनो 2000 बाबासाहेब कुपेकर स्वर्गीय असताना मी त्यांच्या प्रचार सभेमध्ये थोडंसं बोलणारा एक छोटासा कार्यकर्ता. त्यानंतर घटना घडत गेल्या व आमच्या घरात आमच्या स्वर्गीय मातोश्री सुंदराबाई बिलावर यांची 1991 पासून राजकीय राजकीय जीवनामध्ये मी काम करत असताना माझ्या घरातून राजकारणाचे बाळकडू मला कानावर पडत गेले. गडिंग्लज शहरामध्ये ह्या पुरोगामी गडिंग्लज शहरामध्ये कधी नाही ते जातीवादाचं राजकारण जर कुठं झालं असेल तर ह्या 2025 मध्ये चाललंय. अरे बाबांनो, तुम्हाला असं का वाटतंय की ह्या मागासवर्गीय समाजाने त्या खुर्चीवर बसून आमच्या जातीमध्ये तीड निर्माण करण्याची त्यांची धोरणं होती. मला सांगायचं ह्या समाज म्हणजे आमच्या मागासवर्गीय समाजातले समाजाबद्दल एकमेकाबद्दल सांगितलं जात होतं. मार्केटमध्ये त्या बाजारपेठेमध्ये अशा काही घटना घडवून आणत होते की आपल्या जे उमेदवार आहेत ते सक्षम नाही आहेत, यांना उमेदवारी देऊ नये. म्हणजे या सर्व घटना मी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे. मित्रांनो, आपला आवाज कोण जर दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आपल्याला त्याच पद्धतीनं त्याला प्रतिकार करण्याची जर आपल्यात धमक नसेल तर आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही. म्हणून मी सर्व अल्पसंख्याक, दलित व बहुजनांच्या लढाईसाठी व गडिंग्लज शहरातील 28,680 मतदारांच्या मध्ये जर कुणाच्यावरती जर अन्याय होत असेल तर लढाईची हिंमत मी त्या दिवशी ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी ठरवलं व त्या दिवसापासून खरं या गडिंग्लज शहरातल्या
नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक असू दे, नगरसेवकच्या निवडणूक असू दे, इथून सुरुवात झाली. म्हणजे फक्त मला गडिंग्लज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण संदर्भात जे बोलायचं होतं ते मी ह्या ठिकाणी थांबतो. व गडिंग्लज नगर परिषदेची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेपासून मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ज्यावेळेला गडिंग्लज नगर परिषदेची स्थापना झाली तो दिवस होता 1 ऑगस्ट 1887. म्हणजे आजच्या घडीला 138 वर्ष पूर्ण झालेली कोल्हापूर जिल्ह्यातली सर्वात क वर्गमधली एक चांगली नगरपालिका. गडिंग्लज शहरातील अनेक पुरस्कार ह्या नगरपालिकेला मिळालेत. ज्या ज्या वेळेला नगराध्यक्ष पदाची इलेक्शन होत गेले त्या वेळेला गडिंग्लज शहरातील त्यावेळेचे सर्व समाजाने एकत्र येऊन इलेक्शन लढवले. इलेक्शन पुरता म्हणजे राजकारण इलेक्शनचे 8-10 दिवस केले व त्यानंतर समाजकारणच काम आतापर्यंत होत आलंय. पण एक निवडणूक अशी होती की त्यामध्ये नगराध्यक्ष पदाचं उमेदवार स्वर्गीय डॉक्टर घाळी साहेब निवडून आले व स्वर्गीय नलवडे साहेबांच्या पॅनलमधले काही लोक नगरसेवक झाले. मग त्यानंतर त्याने त्यावेळेला 6 वर्षाचं काहीतरी कालखंड होते. त्यामध्ये स्वर्गीय मान्य श्रीपतराव शिंदे साहेब देखील नगरसेवक होते. म्हणजे लढाई लढत असताना छोटी नगरसेवक नगराध्यक्ष करत करत गडिंग्लज शहरातील अनेक दिग्गज राजकीय मंडळी या गडिंग्लजच्या भूमीमध्ये झालेल्या आहेत. मला एवढं सांगायचं आहे की ज्या वेळेला पहिल्यांदा शिंदे साहेब नूलमधून येऊन गडिंग्लजमध्ये वकिलकी करत असताना त्यांचे प्रवास सुरू झाला, घाळी साहेबांचा प्रवास सुरू झाला. म्हणजे गडिंग्लज शहरातील मी थोडंसं इतिहासामध्ये मुद्दाम जात आहे. म्हणजे आपल्याला माहीत असलं पाहिजे की गडिंग्लज शहराचे या 138 वर्षामध्ये जितके लोक झाले काम केले त्यामध्ये जेवढं काय घडलेलं नाही तेवढं याची सुरुवात त्या 2025 मध्ये झालोय. म्हणून मी मुद्दाम गडिंग्लज स्थापनेपासून आतापर्यंत थोडंसं राजकीय बोलायचं होतं म्हणून मी बोललो. आता मला सांगायचं आहे की मी इलेक्शनला उभारत आहे हे काय माझ्या स्वार्थासाठी नाही आहे. माझ्या रिक्षावरचं आपण गाणं मगाशी ऐकला. माझे व आपल्या मनातील काही विजन आहेत. म्हणजे आपल्याला काहीतरी जाहीरनामा द्यायचा आहे. ज्या वेळेला गडिंग्लज नगरपालिकेचं हे प्रचाराचं धूमधाम होत गेलं त्यावेळेला मला असं वाटत होतं की गडिंग्लज शहरातील जे 2 पॅनलचे उमेदवार आहेत ते काहीतरी नगरपालिकेबद्दल बोलतील. त्यांची जरा तुम्ही भाषणं काढून बघा. त्यांच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे चुकीच्या पद्धतीने ते घेत आहेत. ज्या वेळेला नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था असते नगरपालिकेचा उद्दिष्ट काय असतो? शहराची हद्दीमधील पाणी, आरोग्य, वीज ह्याची नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. बांधकामाचे परवाने, घरपाळा, जे नगरपालिकेतील ओपन स्पेस त्या ठिकाणी दुकानगाळे, भाजी मंडई, घन कचरा, जन्म दाखला, मृत्यू दाखला, महिलांच्यासाठी असणारे योजना, अत्यावश्यक योजना, शिक्षण, नाट्यगृह, अतिक्रमण, ओढा, स्वच्छता, बांधकाम, पार्किंग व्यवस्था अशा ज्या योजना आहेत त्याच्यासाठी नगरपालिका आहे. पण आजच्या नगराध्यक्ष पदाच्या काही उमेदवाराबद्दल बोललं जातात. त्यांनी कुठेही विकासाबद्दल बोललेलं मित्रांनो भाषण मला अजूनपर्यंत काय ऐकू आलेलं नाही. 2 जे उमेदवार आहेत ह्या दोन्ही उमेदवारांवरची मी ज्यावेळेला हरकत घेतली त्यावेळेला जेव्हा इथं फेटाळलं गेलं त्यावेळेला मी त्यांच्याबद्दल हायकोर्टात रिट दाखल केली आहे. जे उमेदवार न्यायालयीन बाबमध्ये अडकले आहेत त्या उमेदवारांना आपण मतदान देऊन आपलं बहुमूल्य मत त्याला वाचवायचं असेल तर माझ्यासारख्या प्रामाणिक स्वच्छ चरित्र असलेल्या मागासवर्गीय समाजातल्या उमेदवाराला आपलं मतदान देऊन 5 वर्ष सक्षम पद्धतीने नगरपालिकेचं काम करणाऱ्याला आपण निवडून द्यावं हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. व आपण जे जाहीरनामे आपण बघत आहोत त्या जाहीरनाम्यामधील अनेक मुद्दे हे जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो व दुसऱ्या दिवशी पेपरला आलं जातं व त्यानंतर त्या 5 वर्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कधीही बघितलं जात नाही. यापूर्वीचे अनेक जाहीरनामे मी स्वतः बघितलेले आहेत. पण माझा जाहीरनामा हे माझ्या मनात आहे. मी माझा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. कारण मी ज्यावेळेला नगराध्यक्ष पदाच्या त्या खुर्चीवर बसतो त्यावेळेला माझ्या खाली 22 नगरसेवक असणार आहेत. त्या 22 नगरसेवकांचे जे विजन असेल, ज्या मतदारांचं जे विजन असेल तेच विजन घेऊन म्हणजे तोच उद्दिष्ट घेऊन मी नगरपालिकेचं 5 वर्षाचं काम करणार आहे. तरी देखील मला सांगायचं की आपण ज्यावेळेला काम करत असणार त्यावेळेला तुम्ही विचारणार की नगरपालिकेतले आरोग्य, वीज, पाणी, घरपळा मी ह्या गोष्टीवरती नक्कीच काम करणार आहे. त्याबद्दल कोणती आपण शंका बाळगू नये. तसेच गडिंग्लज शहरातील जी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
गडिंग्लज नगरपरिषदेच्या शाळा आहेत त्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्यामध्ये सीबीएसईच्या परवाना घेऊन जे आपले जे सर्वसामान्य कुटुंबातले मुलं जे शाळेला जातात त्यांना सीबीएसईचा लाभ व्हावा ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गडिंग्लज नगरपरिषद ज्या ठिकाणी पॅव्हिलियन आहे आपल्या गांधीनगरमध्ये त्या ठिकाणी व्यायामशाळा असेल, बॅडमिंटन असेल, जलतरण तलाव असेल, त्या ठिकाणी युवकांच्यासाठी जे काय करता येईल ते करण्याचं माझं उद्दिष्ट आहे. गडिंग्लज शहरातील जे आपल्या नवीन अमृत 2 मधून पाण्याची योजना होत आहे, आपली मार्केट यार्डच्या त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी होत आहे, खानगाव नगर ठिकाणी एक पाणी टाकी होत आहे, वडगे रोडला एक ठिकाणी टाकी होत आहे. ज्या पाण्याच्या टाकी आपण ची नावं घेतो पण त्या पाण्याच्या टाकीला आपण फक्त पाण्याची टाकी म्हणतोय, पण मला असं वाटतं की गडिंग्लज शहरातल्या कुठल्या पाण्याच्या टाकीला मधून आपल्याला पाणी येते हे माहीत. त्यामुळं ज्या मोठ्या पाण्याच्या टाकी आहेत त्यांना आपण नामस्करण करणार त्या टाकीचं, जसे की आपल्या ज्या स्वच्छ मुबलक पाणी ह्या नदीतून वाहतोय त्या नदीचं नाव आपल्याला द्यायचं आहे त्याला. त्यासाठी हिरणकेशी असेल, घटप्रभा, कावेरी, वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा अशा त्या टाकीला आपण नाव देऊ. त्यामुळं आपल्याला कळेल की कुठल्या टाकीतलं पाणी आपल्याला येणार आहे. त्यानंतर जी गडिंग्लजची जुनी ओळख होती मार्केट यार्ड इथली कमान, त्याच पद्धतीची कमान गडिंग्लज शहरातील ज्या ज्या ठिकाणी आपल्या हद्दी आहेत त्या ठिकाणी कमान उभारून करू. मी काम करत असताना प्रशासन आपल्या दारी येऊन आपली जे काही कामं नगरपालिकेशी संबंधित असतील ते कसे सोडवायचे हे बघू. गडिंग्लज नगरपालिकेतला जो आपले जन्म किंवा मृत्यू होते ते मृत्यूचे दाखले, जन्माचे दाखले आपल्याला घरपोच कसं देता येईल त्याच्यासाठी आपण काम करू. गडिंग्लजच्या एक गुंठ्याचं बसून अनेक गुंठ्याची जागामध्ये आपण ज्यावेळेला बांधकाम परवाना काढतो त्यावेळेला बांधकाम परवाना काढण्यासाठी आपल्याला जी काही मदत लागेल ते बांधकाम परवाना असेल, दुकान परवाना असेल, मेडिकल परवाना असेल, त्यासाठी जे काय करावं लागेल एक नगराधीश म्हणून मी पारदर्शक त्या ठिकाणी कारभार करीन. आपल्या नगरपालिकेचे जेवढे काही ओपन स्पेस आहेत ते ओपन स्पेस डेव्हलपमेंट करताना आपल्याला ज्या त्या भागातील जे जे ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी ज्या त्या समाजातल्या अनेक समाजाचे मी आता नावं घेऊ शकतो नाही वेळ अभावी, पण सर्व समाजातला ओपन स्पेस मध्ये त्या त्या ठिकाणी त्यांचे समाज मंदिर बांधण्याचं प्रामाणिक काम करेन. गडिंग्लज सिटीमध्ये आज प्रचाराचं काम करत असताना मी मुद्दाम जाहीर भाषेत ही सभा का ठेवली की आजचा योग हा वायफायचा योग आहे, म्हणजे मीडियाचा योग आहे. म्हणून गडिंग्लज शहरामध्ये गडिंग्लज शहरच्या माध्यमातून गडिंग्लज शहर पूर्ण वायफाय सिटी करण्याचा माझा उद्दिष्ट आहे, तो मी साध्य करणार आहे. आत्ताच्या जमान्यामध्ये आपण विजेपासून सोलार सिस्टीम मधून आपण वीज तयार करतो, त्या विजेच्या साठी सोलार सिस्टीमच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून असेल केंद्र शासनाकडून जी योजना तयार करून शासनाच्या अनेक योजना आपल्या दारापर्यंत आणण्याचं मी प्रामाणिक काम करेन. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मी बघतोय सकाळी 6 वाजल्यापासून ज्येष्ठ नागरिक फिरायला जात असतात आणि ह्या रस्त्याला भयानक ट्रॅफिक आहे. या ट्रॅफिकच्या साठी ते ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा चांगला उद्यान सकाळी त्यांना व्यायाम करता यावं याच्यासाठी आपण प्रयत्न करू. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी याच्यासाठी आपण प्रयत्न करू. सर्वात महत्वाचा प्रश्न आता गडिंग्लज शहरामधले भटके कुत्री जे फिरत आहेत. सकाळी माझा चिरंजीव 5:45 वाजता जातो क्लासला आणि काही ठिकाणी भटके कुत्रे असतात, त्यामुळे तो मला विनंती करतो की बाबा भटके कुत्रे गडिंग्लज शहरात जे आहेत त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. शासनाचे काय धोरण आहेत त्या धोरणाशी अधीन राहून जे काय करता येईल ते भटक्या कुत्री संदर्भात मी केल्याशिवाय गप बसणार नाही. तसेच महिला या ठिकाणी भगिनी माझ्या जास्त आहेत. महिला व बाल कल्याणच्या माध्यमातून जेव्हा 8 तारखेला जागतिक महिला दिन 8 मार्चला साजरा केला जातो, त्यानंतर 365 मधले एक दिवस वजा केल्यानंतर 364 दिवसामध्ये कधीही महिलांच्या बद्दल कोण रिशब्द काढला जात नाही. पण मी गडिंग्लज शहरात महिला बाल कल्याणचा एक जे विभाग आहे त्या महिला व बाल कल्याण विभागाला जितकी निधी देता येईल तितकी निधी देऊन अख्ख्या महाराष्ट्रातून, महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीतून असू देत किंवा केंद्र सरकारच्या तिजोरीतून असू देत, प्रत्येक महिला भगिनींना हाताला रोजगार देण्याचं काम त्या महिला बाल कल्याणच्या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही. तसेच युवक या ठिकाणी भरपूर आले आहेत. मला युवकांना देखील सांगायचं आहे की ज्यावेळेला गडिंग्लज नगरपालिकेची साधारणतः उत्पन्न साहेब 6 कोटीच्या आसपास आहे, म्हणजे आपण जे घरपळा भरतो, पाणी बिल भरतो त्याची उत्पन्न साधारणतः 6 कोटीपेक्षा जास्त आहे. तसेच गडिंग्लज नगरपालिकेचे दुकानगाळे आहेत, त्या दुकानगाळ्याचा उत्पन्न महिन्याला 3 लाखपेक्षा जास्त आहे. तसेच आपण बाजार खर्ची पावती जे गोळा करतो त्याची उत्पन्न आहे. म्हणजे गडिंग्लज नगरपालिका ती इतकी सक्षम आहे की आपण त्यांना निधी कुठेही कमी पडणार नाही. अनेक लोक नेते सांगत आहेत की आमच्याकडे सत्ता द्या, आमची वरची सत्ता आहे त्याशिवाय निधी येणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो आपली क वर नगरपालिका आहे.
महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं संविधानाच्या अधीन राहून निधी देण्याचा जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे नागरी दलित वस्ती असू देत, दलित इत्यार वस्ती असू देत, नगर विकासच्या अनेक योजनेमधून नवी 6 योजना असेल, या सर्व योजनेतून निधी आणायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कारण मी स्वतः मंत्रालयामध्ये ज्यावेळेला जात असतो त्यावेळेला मला तिथले अधिकारी, तिथला सर्व मंत्री महोदय, त्यांचे प्रधान सचिव, सचिवांचे अनेक माझे चांगले संबंध आहेत. माझे आपल्याला एवढे ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळेला मी नगराध्यक्ष असणार आहे त्यावेळेला मी अपक्ष जरी नगराध्यक्ष असलो तर संविधानिक मी एक अधीन राहून मी नगराध्यक्ष असणार आहे. ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय असेल, उपमुख्यमंत्री महोदय, नगर विकासचे मंत्री असतील, नगर विकास राज्यमंत्री मधुरीताई मिसळ असेल, मला कुठल्याही आमदार खासदारांच्याकडून निधी आणायला मी कुठेही कमी पडणार नाही. कारण माझ्या सोबत प्रशासन असणार आहे, कलेक्टर साहेब असणार आहेत. म्हणजे हे जे लोक सांगत आहेत की निधी सत्ताच असली तर आणू शकतो, याचा काहीही काडी मात्र संबंध नाही आहे मित्रांनो. यापूर्वी 2016ला जनताची सत्ता होती, त्यांनी काही निधी आणली नाही. यापूर्वी स्थानिक आमदार कोण नव्हते, त्यांनी निधी आणले नाही. निधीबद्दलचा गोलमाल सांगून आपली जी हीच महायुतीतलीच 2 घटक आहेत आणि हे म्हणते की माझ्याकडे चावी आहे आणि हे म्हणतोय की चावीचा मालक मी आहे. अरे काय चालवलंय गडिंग्लज शहरातल्या तुम्ही जनतेला सांगताय. इथं उपस्थित असणारे व माझं भाषण जे गडिंग्लज शहरातील मतदार जे ऐकत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या घामाचा पैसा ह्याच्यातून हा सरकारच्या तिजोरीत पैसा जातोय. सरकारचे काय उत्पन्न आहे सांगा मला. आपल्या जे रोड टॅक्स असू देत, तुम्ही जे वस्तू घेताय त्या सर्व टॅक्स मधून आपण इन्कम टॅक्सच्या माध्यमातून तिथं जे पैसा जातोय तो पैसा कसा वापर करावा ह्याचा संविधानामध्ये लिहून नाही. त्याच पद्धतीने आपण काम करायचं आहे. पण आपल्याला काय सांगितलं जातंय की सत्ता सत्ता सत्ता. हे काही गोष्टी तुम्ही मित्रांनो ह्याच्यावरती विश्वास टेकू नका. तसेच मी नगराध्यक्ष चषकच्या माध्यमातून युवकांना, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काय करता येईल ते करणार. त्यामध्ये फुटबॉल स्पर्धा असेल, माझी तर आता बॅट आहे त्यामुळे मी बॅट काय सोडणार नाही, त्यामुळे क्रिकेट स्पर्धा मी ठेवणारच आहे. फक्त क्रिकेट स्पर्धा पुरुषांसाठी न ठेवता महिलांसाठी देखील जे युवक महिला आता इथं पलीकडे मुलं क्रिकेट खेळत आहेत, म्हणजे ह्या मुलांना वाव देण्यासाठी क्रिकेट स्पर्धा असू दे, जलतरण स्पर्धा असू दे, कबड्डी स्पर्धा असू देत. आपल्या ह्या ठिकाणी शेतकरी बांधव भरपूर आहेत, त्यांची बैलगाडी स्पर्धा असू देत, घोडागाडी स्पर्धा असू देत, मार्केट यार्डमध्ये स्किटिंगचं एक ग्राउंड आहे त्या स्किटिंगची स्पर्धा असू दे. सगळ्या स्पर्धेला नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेतला जो निधी असतो त्यातील जे काही निधी द्यायचा आहे तो निधी मी या सर्व युवकांना देऊन गडिंग्लज शहरातील खेळाडू भारताचा ऑलिम्पिक घेण्यासाठी जे काय करावं लागेल त्याच्या पाठीमागे मी जे काय लागेल ते निधी हिमालयासारखे मी त्यांच्या पाठीमागे राहिल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या जाहीरनाम्यातले जे मुद्दे होते ते थोडेच मुद्दे मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेलो आहे. तसेच आम्हाला अनेक गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. आपल्या गडिंग्लज शहरात बहुजन समाजाचा म्हणजे मराठा समाजाचा मोठा गट आहे, पण त्या समाजाला आजपर्यंत मोठा हॉल नाही. डॉक्टर बाबासाहेबांच्या नावे वाचनालय आहे, त्या जी वाचनालय साने गुरुजींच्या नावे आहे ती वाचनालय आहे तसं ठेवून डॉक्टर बाबासाहेबांच्या नावे मला एक कॉम्प्युटराइज्ड म्हणजे UPC MPC बँकिंगला जे विद्यार्थी शिक्षणामध्ये रोज इकडे तिकडे फिरत असतात त्यांना एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे करणारच आहे. जी साने गुरुजी वाचनालय जे 2 वाचनालय असं करू की तुम्ही त्या ठिकाणी 24 तास वायफाय सह म्हणजे आजच्या युगात मित्रांनो कुठली घटना बघायची असेल आपल्याला नेटवर जाऊन वायफाय मधून गुगल मधून सगळं जे काय बघायला लागणार आहे. कुठेही आपल्याला असं वाटणार नाही की आपण या गडी नगरपालिकेमध्ये काम करत असताना सर्व समाजातल्या घटकांना एकत्र घेऊन मी काम करणार आहे. त्यामुळं ज्या समाजाला आजपर्यंत समाज मंदिर नाही त्यांचं मी मगाशी बोललेलंच आहे. तसेच मला आणखीन एक मुद्दा आपल्या ठिकाणी सांगू इच्छितो. जे गडिंग्लज शहरातील पथ विक्रेते आहेत म्हणजे रस्त्यावर बसून पानपट्टी असू दे, चहा गाडा असू दे, भाजीपाला विकणारे असू देत, ह्या लोकांना कुठल्याही नेत्यांनी ह्या पक्षातल्या लोकांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये यांचा देखील काढलेला आहे. पण मी सांगू इच्छितो जे पथ विक्रेते आहेत त्या पथ विक्रेतेचे अनेक प्रश्न जे काय असतील नगरपालिकेमध्ये पथ विक्रीची इलेक्शन झाली त्यामध्ये जे निवडून आले त्यांना आजपर्यंत मित्रांनो केबिन दिलेली नाही. त्या जे सन्मान्य सदस्य असतील त्या सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आम्ही नगराध्यक्ष म्हणून मला जे काय करणं शक्य असेल ते मी केल्याशिवाय राहणार नाही. तुमचे अनेक प्रश्न मला माहीत आहेत पण वेळोवेळी मला सांगता येतील नाही येतील ह्या ठिकाणी. पण मी आजपर्यंत तुम्हाला जे मुद्दे माझ्या भाषणातून सांगितलेलं आहे किंवा मी जे आता मला अनेक लोकांचे फोन येतात, दादा आज तुम्ही कुठं काय बोलला नाही. मित्रांनो मी बोलणारा नाही, काम करणारा कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्ता जरी असलो तर तुमच्या सर्वांच्या विश्वासानं
मी ज्या वेळेला नगराध्यक्ष पदावरती बसेन त्या नगराध्यक्षला काय पॉवर्स आहेत त्या पॉवरचा वापर मी तुमच्या शेवटच्या घटकातल्या माणसापर्यंत जे जे पोहोचवता येईल ते मी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मला नगरपालिकेतलं जे काय बोलायचं होतं मी ह्या ठिकाणी मी आता बोललेलो आहे. मग आता मला आणखीन एक विषयावरती हात घालायचा आहे तो म्हणजे सध्याची राजकीय घटना. मित्रांनो, राज्यात व जिल्ह्यातील अनेक नेते प्रचारला या ठिकाणी येत आहेत. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. शहराला आपण वीज, पाणी, आरोग्य, हे रस्ते ह्याच्यासाठी बोलण्यासाठी आपण कमी पडतो की काय म्हणून बाहेरचे लोक येत आहेत. त्यामुळं पक्षातले सोडून बाहेरच्या लोकांना बोलवण्याची काय आवश्यकता नाही आहे. आपला विचारपूस करणारा उमेदवार निवडा असं मी तुम्हाला ह्या निमित्त माझ्या सांगू इच्छितो. मला जर तुम्ही पालिकेत पाठवला तर मी नगरपालिकेच्या इतिहासात जेवढे काम झालेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त काम करून ना भूतो ना भविष्य एवढं मी विकास काम ह्या शहरासाठी करणार आहे. ज्यावेळेला सीओ व नगराध्यक्ष व नगरसेवक एकत्र काम करत असतात त्यांचा एकच उद्दिष्ट असतो की विकास विकास विकास. ज्या ज्या वेळेला विकासची प्रस्ताव माझ्यासमोर येतील ते मंजूर करणाऱ्याला मी कुठेही कमी पडणार नाही. म्हणून मी मतदार राजाला कोणत्याही अभिषेला बडून पडू नका असं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. कारण मतदार राजा तुम्हाला फसवणारे ह्या 2 दिवसात लई येणार आहेत. त्यांच्यापासून तुम्ही सावध राहावं लागेल. जर मतदार राजांचा माझ्यावर विश्वास असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो येत्या 2 तारखेला सकाळी 7:30 वाजल्यापासून आपण निपक्षपणे जाऊन त्या ठिकाणी मशीनवरती मतदान करायचं आहे. मित्रांनो, मतदानाची जी मशीन आहे त्या ठिकाणी गुलाबी कलरची मशीन असणार आहे. या गुलाबी कलरच्या मशीनवरती 3 नंबरला मित्रांनो माझं नाव आहे बिलावर विनोद रामो. या 3 नंबरच्या बटनच्या समोरचं जर आपण मला मतदान दिला तर मी नगराध्यक्ष पदावरती ज्यावेळेला असणार त्यावेळेला मी अनेक विकास कामं करू शकतोय. त्यामुळे 3 नंबरचं बटन लक्षात ठेवा. 3 नंबरचं बटन म्हटल्यावर मला आणि जरासं मागे जावं लागलं. ज्या वेळेला मागच्या वर्षी लोकसभेची मतदान झालं त्यावेळेला जे खासदार झाले त्यांचं त्यांचा अनुक्रमांक देखील 3 नंबर होतं. म्हणजे खासदार साहेबांचं 3 ला होतं ते निवडून आले. माझं नगराध्यक्ष पदाचं 3 नंबरला आहे. मग तुम्हाला विश्वास आहे की नाही मी निवडून येणार का नाही असं तुम्हाला विश्वास आहे का नाही मित्रांनो. त्यानंतर मागच्या वर्षी जी विधानसभेची इलेक्शन झाली त्यावेळेचे जे आमदार झाले ह्या कागल गडिंग्लज विधानसभा मतदारसंघ होतो त्यांचा देखील अनुक्रमांक 3 होता. म्हणजे नगराध्यक्ष पदावरती जे मी आता माझं अनुक्रमांक सांगितलं माझं देखील चिन्ह आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही काळजी करू नका. अनुक्रमांक 3 ला खासदार झाले, अनुक्रमांक 3 ला आमदार झाले, आता अनुक्रमांक 3 ला नगराध्यक्ष देखील गडिंग्लज मनातला जनतेच्या मनातला सर्वसामान्य घरातला बिलावर विनोद रामू हे झाल्याशिवाय राहणार नाही ह्याची मी तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो. कोणत्याही बडीला का पडू नका म्हटलो कारण हे लोक तुम्हाला आता एकदा येऊन गेले त्याच्यानंतर तुमच्याकडे फिरकणार नाहीत. मी सर्व नगरसेवकांचे जे प्रश्न आहेत ते माझे प्रश्न समजून मी काम करणार आहे. मला मत म्हणजे विकासाला मत, मला मत म्हणजे खऱ्या आरक्षणाला मत. ज्या वेळेला एखाद्या पक्षाला पॅनेलला नगराध्यक्ष असणे म्हणजे त्याला पूर्ण नगराध्यक्ष खऱ्या आरक्षणाचा मिळत नाही. खऱ्या आरक्षणाचा धडाडीचा तरुण कार्यकर्ता म्हणून मी आपल्या समोर नतमस्तक होऊन आपल्याला हात जोडून विनंती करतो की येत्या 2 तारखेला मंगळवारी एकूण गडिंग्लज शहरातील 35 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये क्रिएटिव्ह हायस्कूल, गडिंग्लज हायस्कूल, MR हायस्कूल, आपली झाकीर हुसेन विद्यालय, मधुसृष्टी विद्यालय, बॅरिस्टरनाथ पै विद्यालय, शिवराज कॉलेज, घाळी कॉलेज, साधना हायस्कूल ह्या सर्व ठिकाणी तुम्ही कुठेही जावा गडिंग्लज शहरातील 28,680 पेक्षा जास्त मतदारांना आपलं बहुमोल मत एका चांगल्या उमेदवाराला आपण द्यावं व गडिंग्लजच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये जे आजपर्यंत झालं नाही ते करण्याची धमक मित्रांनो कोणाच्यात असेल तर ते तुमच्यात आहे. त्यामुळं मी ही जाहीर सभा फक्त इतकंच सांगायचं होतं. मी अनेक कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण फक्त एक मीडियावरती टाकूया आणि किती लोक येतात बघूया. मित्रांनो, मी जेवढ्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्या भरल्या आहेत याचा मला समाधान आहे की मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो गडिंग्लज शहरातील की ही जी जनता आहे ते मित्रांनो फक्त मला बळ देण्यासाठी आलेलं आहे. 10 हत्तीचं बळ देण्याचं काम मित्रांनो तुम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी तुम्हाला इथं विश्वास देऊ इच्छितो की मला जे 1.5 महिने झालं मी जे प्रचार करण्याच्या माध्यमातून जे घर टू घर जाऊन फिरत आहे ज्या लोकांनी मला सांगितलं आहे दादा तुम्ही फक्त इलेक्शनला उभारलात म्हणजे तुम्ही निवडून आला असं नाही. आम्ही 2 तारखेला ज्या वेळेला आपली जी बूथची मशीन असणार आहे त्या ठिकाणी जेव्हा आपण मतदान करणार आहे
तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील असू देत किंवा गडिंग्लज शहरातील कुठलाही उमेदवार असू दे किंवा नेता असू दे, ते काय आमच्या हाताला धरून ते बट दाबणार नाहीत. तुम्हाला देवानं जे हे बोट दिलंय, हे बोटाला आपल्याला काय, मला अनेक लोक म्हणतात की आपलं बोट घेऊन तर काय तिथं दाबणार नाही. ज्यावेळेला तुम्ही मतदान करायला जाताय त्यावेळेला तिथं कोणीही नसणार आहे, परमेश्वर देखील तुम्हाला बघणार नाही. त्यामुळे तुम्ही मतदान करताना आपल्या ह्याच बोटानं या बॅट चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मतदान निवडून द्यावे ही कळकळीची विनंती. खालचे उमेदवार कोण आहेत त्याचं कारण मी त्यांचं खाली सांगणार नाही 22 लोकांचं, पण माझ्यासोबत आज जे अपक्ष 2 उमेदवार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा पूनमताई मेत्री यांचं नाव घेतो, कारण त्यांच्या राजकीय वारसाला जे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब मेत्री आहेत, माझे जे दुसरे मित्र आहेत अमोल कुर्वी यांचं देखील नाव घ्यावं लागेल, कारण अमोल कुर्वीचं मी भाषण ऐकलं मित्रांनो, त्याच्या हातात कागद नव्हतं. मी आज कागद का घेऊन आलो हे ते मित्रांनो तुम्हाला स्पष्ट करतो. माझ्या जर तोंडातून एखादा चुकीचा शब्द जर गेला तर त्या शब्दावरती बोलायला अनेक राजकीय पक्ष जे कोल्हापूर जिल्ह्यातून जे लोक इथे येत आहेत त्यांना एकच बघायचं आहे की विनोद विलवर कधी चुकतोय आणि एकदा ह्याच्यावरती कधी बोलू. मित्रांनो, मी माझे ह्या 10 दिवसातलं तुम्ही सगळे बाईट्स काढून बघा, माझ्या एकही मुद्द्यावरती या दोन्ही राजकीयांनी एक शब्द काढला नाही. इथंच हा आपल्या सगळ्यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि उद्या आणि परवा दिवशी ज्यांची भाषणं जर इथं जर झाले आणि त्यांनी माझ्या मुद्द्यावरती आज जे मी काय बोललो याच्यावरती जर आणि त्यांनी जर बोलले तर मला गडिंग्लज शहरातील सुज्ञ मतदारांना सांगू इच्छितो की मला अजून 2 दिवस आहेत. उद्या जर त्यांनी बोलले तर सोमवार रात्री 10 पर्यंत मला परत व्यासपीठ नसणार, पण जे मीडिया पत्रकार बंधू भगिनी यांनी पत्रकार बंधूंनी जे माझा आवाज तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे त्या माध्यमातून मी या पत्रकाराचं देखील या सोशल मीडियाचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि जे आता मी नाव घेतलं त्यामध्ये पूनम मेत्रीचं चिन्ह आहे सिलेंडर, म्हणजे घरगुती सिलेंडर, म्हणजे तुम्हाला काय सांगायची आवश्यकता नाही. म्हणजे अपक्ष उमेदवारांना कसं चिन्ह मिळालंय बघा, म्हणजे पूनमताईला मिळालेलं चिन्ह आहे तो सिलेंडर आहे आणि आमच्या अमोलच्या मित्राला जे मिळालं आहे ते माझ्या हातात 3 अंगठी आहेत. अमोलला फक्त त्यातली 1 अंगठीला मत द्या, त्याचं 2 नंबरला असं चिन्ह आहे. त्यामुळे अमोल देखील निवडून आला पाहिजे. युवकांना घेऊन आपण तिथं काम करायचं आहे मित्रांनो. अनेक इथं अपक्ष उमेदवार आहेत ते इथं आलेले नाहीत, त्यामध्ये म्हणजे एका पक्षाच्या श्रद्धा श्रीत्री मॅडम देखील आहेत, ते देखील इलेक्शन लढवत आहेत. त्यांची आणि आमची पण चांगले संबंध आहेत. प्रभाग 4 मध्ये ते उमेदवार आहेत. विद्याताई गोसावी ताई आहेत. त्याच्यानंतर आमचा प्रभाग 3 मध्ये मोहिते म्हणून आहे. म्हणजे मित्रांनो, अपक्ष उमेदवारांना किती प्रेशर आणून ज्या दिवशी माघार होते त्या दिवशी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, पण हे कशालाही न भीता मित्रांनो उभारले आहेत. गडिंग्लज शहरातील अनेक समाजाच्या आजपर्यंत तिकीट दिलेलं नाही, त्यामध्ये सुतारांची जर तुम्ही ह्या मतदारांची जर जे 28,600 आहेत त्यामध्ये सुतार समाजाला देखील न्याय दिलेला नाही. पहिल्यांदा नाईक समाजाला पहिल्यांदा उमेदवारी मिळालेला आहे, त्या ठिकाणी आमच्या भगिनी थांबले आहेत. म्हणजे जे युवक युवती ज्या आज या ठिकाणी उभारलेत गवळी समाजाला, म्हणजे भांडीवाले समाज असू दे, गवळी समाज असू दे, आपला डोंबारी समाज असू दे, माकडवाले समाज असू दे, खाटीक समाज असू दे, बुरुड समाज असू देत, मातंग समाज असू देत, अनेक ढोर समाज, चर्मक समाज, हे माकांदरवाड्यातले मुस्लिम समाज, अनेक समाजाचं मित्रांनो मी इथं नाव का घेतलो नाही की ही इलेक्शन मध्ये माझ्या तोंडातून जे येणारा शब्द आहे ह्या शब्दातून मी कुठं चुकतोय का बघायचं होतं. पण मित्रांनो, मी बोलताना माझ्याकडून हे इथं जे समोर आहेत किंवा लाईव्ह टीव्हीच्या अनेक टीव्ही चॅनल इथं आहेत. सत्यवर्तन न्यूज आहे, लता पलकरांचं जनगर्जन आहे, आमचे मित्र इथं आहेत, म्हणजे सगळ्या टीव्ही चॅनल असतील, पत्रकार असतील, यांच्या माध्यमातून उद्या 2 दिवसामध्ये मी इथं जे बोललो हे जाहीर सभा घेण्याचा फक्त एकच उद्देश होता की माझ्या मनातल्या भावना जे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जात आहेत, पत्रकारांच्या माध्यमातून जे जात आहेत, ते आपले 2 दिवस आपल्या कसाही झाले मित्रांनो, आपण 1 तासाच विसरतोय. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो 2 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपली चिन्ह जे मला वाटतं इथं बॅट दिसायला लागलेत आणि इथं एक बॅट, इथं एक बॅट आहे. मी जे डिजिटल बोर्ड लावले त्यामध्ये मी बॅट जे क्रिकेट प्लेअर खेळतात अशी जरा आडवी बॅट ठेवली आहे. मी मुद्दाम बॅट आडवी ठेवली आहे, पण ज्यावेळेला आपण मशीनवर बटन दाबायला जाणार त्यावेळेला बॅट ती स्वाभिमानाशी उभी असणार आहे. ही जी बॅट आहे ह्याच पद्धतीनं स्वाभिमानानं उभं आहे. 28,680 मतदारामध्ये मी म्हणतो इकडचे 2,000, इकडचे 2,000, एक 4,000 कार्यकर्ते तिथं राबत आहेत. त्यातील एक 4-5 हजार कार्यकर्ते मतदानाला येणार नाहीत, म्हणजे ते नोकरी निमित्त बाहेर असतील, दवाखान्या निमित्त बाहेर असतील. पण ह्या 28,680 मधील 70% पेक्षा जास्त जे स्वाभिमान मतदार राजा आहेत त्या स्वाभिमान मतदार राजांच्या जीवावरती मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. अल्पसंख्याक बहुजन समाज व दलित समाज हे ज्या वेळेला इलेक्शन ही हातात घेतलेली आहे
त्यावेळेला ही जी जातीचा तिढा निर्माण करत होते, हा जातीचा तिढा जर या ठिकाणी आपल्याला मोडायचा असेल तर मी जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा कोणताही हेतू न ठेवता 28,680 मधले 70% पेक्षा जास्त जे स्वाभिमानी मतदार राजा आहेत त्यांना मी विनंती करतो, माझं आपल्याला भाषण हे येईल उद्या पेपरात, मी जे काय बोललो ते येईल, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या वेळेला आपण मतदान करायला जाणार आपण बॅट व अपक्ष उमेदवारांची जी मी आपल्याला चिन्ह सांगितलं हे चिन्ह लक्षात ठेवा व गडिंग्लज या शहरामधील राजश्री शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत, म्हणजे शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतल्याशिवाय कुठलाही राजकीय पक्ष बोलत नाहीत, पण त्यांच्या विचाराला जे पाठीमागून खंजीर घुसून खून करण्याचा प्रयत्न केलाय त्याला जर गाडायचं असेल तर 2 तारखेला आपण सर्वांनी उत्साहामध्ये जाऊन मतदान करावं व मला बॅट या चिन्हासमोर पथून दाबून व माझ्या सोबत असणाऱ्या सर्व सहकार्यांना बहुमोल मतांना निवडून द्यावं एवढं सांगून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.